तुही रे माझा मितवा या मालिकेच्या 7 मार्चच्या भागामध्ये अर्णव आणि ईश्वरी दोघंजण होळीच्या दिवशी खूप मोठा ट्रॅप रचत आता बरोबर रीतीने राकेशला अडकवणार आहेत. आणि राकेश या सगळ्यामध्ये असा काही अडकणार आहे की आता बरोबर त्याचं सत्य अंजलीच्या समोर येणार आहे. इकडे होळीचा दिवस आहे आणि आजी खूप उदास आहे. मामा तिला विचारतोय काय झालं. यावरती ती सांगते अरे बघ ना, होळी आहे आणि अंजली इकडे नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुला माहिती आहे का, होळीच्या आधी एक योग असतो ना, होलाष्टक म्हणून. आणि त्यावेळेला लहान मुलं, गरोदर बायका यांची काळजी घ्यायला लागते. आणि त्यामुळे अंजली जर का इथे असती ना तर मला बरं वाटलं असतं. त्यावरती मामा म्हणायला लागतो अगं तू काय विचार करतेस, असं काही नसतं. या जुन्या रूढी परंपरा. यावरती आजी सांगायला लागते असं कसं आहे, आपल्या जुन्या रूढी परंपरा काही ना काही शास्त्रानुसारच असतात ना, त्यामुळे मला काळजी वाटते असं म्हणत आजी आता इकडे बोलत आहे. आणि अर्णव नेमका ते सगळं ऐकतोय आणि त्याला सुद्धा असंच वाटतंय की काही झालं तरी सुद्धा ताई इकडेच आलेली पाहिजे होळीच्या दिवशी, तरी आता तिने इकडे यायला पाहिजे. आणि तो खूपच उदास आहे. आणि त्याच वेळेला तो रूममध्ये येऊन बसतोय. इकडे ईश्वरी नुकतीच झोपून उठले आणि उदास अर्णवला पाहून ती आता विचारते काय झालं. यावरती तो म्हणतो काही नाही, बाहेर आजी बोलत होती की होलाष्टक कसला योग आहे आणि त्यावेळेला जर का ताई इकडे असेल तर बरं आहे. यावरती मग आता ती सांगायला लागते काळजी करू नका, आपण आता काहीही करूया पण ताईंना इकडे आणूया. असं म्हटल्यावरती तो म्हणतो कसं काय, ताई येईल का इकडे. यावरती ईश्वरी सांगते आहे माझ्याकडे एक युक्ती आहे आणि त्यानुसार आपण ताईंना इकडे बोलवू शकतो. ईश्वरीला राकेश किती लालची माणूस आहे हे माहिती असल्या कारणाने तिने आता बरोबर रीतीने हा प्लॅन केलेला असतो. बरं, हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता लगेचच तो राकेशला फोन करतो. राकेशला फोन केल्यावरती राकेश म्हणतो अरे बाप रे चिंटू महाशय, आज या पामराची तुम्हाला कशी काय आठवण झाली. म्हणजे आता इतके मोठे बिझनेसमॅन आज मला फोन करण्याची कशी काय गरज पडली. यावरती लगेचच आता इकडे अर्णव सांगायला लागतो हे बघ आज होळी आहे, काहीही कर आणि ताईला इकडे लवकरात लवकर होळीसाठी घेऊन ये. असं म्हटल्यावरती आता इकडे तो सांगायला लागतो आणलं असतं रे, पण कसं आहे ना 5 लाख रुपये जरा कमी वाटतायत मला. यावरती अर्णव सांगायला लागतो हे बघ तू जास्तीची बडबड करू नकोस, ताईला घेऊन होळीला तू इकडे येणार आहेस. यावरती तो म्हणतो हो हो होळीला मी घेऊन येणारच आहे, पण कसं आहे ना काही झालं तरी 5 लाख कमी आहेत. अर्णव म्हणतो 7 लाख. यावरती आता इकडे राकेश म्हणतो 7 लाख. अर्णव म्हणतोय काय येणार आहेस का. यावरती तो म्हणतो अरे जर तुझ्या त्या बावळट बहिणीला तुझ्याकडे आणण्याचे मला 7 लाख रुपये भेटतायत ना, तर मात्र काही झालं तरी मला यायलाच पाहिजे की. नुसतं तुझ्या बावळट बहिणीला इकडे आता घालून येणं, तिकडे घेऊन येणं हे आता म्हणजे खरं सांगायचं तर 7 लाखाचं काम आहे. बरोबर आहे, मला 7 लाख मिळाले तर मला काय, मी तुझ्या बहिणीला कुठे पण घेऊन येईन. असं म्हटल्यावरती अर्णव म्हणतो फालतूची बडबड बंद कर, होलिका दहनाच्या वेळेला ताईला घेऊन ये गुपचूप. असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच खूप खुश होतो राकेश. आणि त्याला लक्षात येत नाही काय असं चाललंय. तो आता विचार करतो अरे वा या बावळट अंजलीला तिकडे घेऊन जाण्याचे जर मला 7 लाख मिळत असतील ना तर काय वाईट आहे, काहीही वाईट नाहीये. आणि तो खुश होतो. त्यानंतर ईश्वरीच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळाच प्लॅन आहे. इकडे आता अंजली सामानाची यादी करते आणि त्याच वेळेला राकेश तिकडे आलेला आहे. राकेश आल्यावरती अंजली म्हणते हे बघ मी ही सगळी सामानाची लिस्ट बनवलेली आहे, यानुसार सामान आण, पुरणपोळ्या करते, होळी आहे ना आपल्या दोघांपुरत्याच पुरणपोळ्या करते. यावरती लगेचच आता इकडे राकेश सांगतोय नाही नाही अगं कशासाठी, आपण एवढ्या सगळ्या त्रास कशासाठी करतेस तू. यावरती ती सांगायला लागते त्रास कशाला, त्रास वगैरे काही नाहीये, मी आता पुरणपोळ्या करणार आहे, होळी आहे ना एवढा मोठा सण आहे, तू आण ना म्हणजे सगळं सामान. यावरती राकेश म्हणतो हो पण तुला उगाचच दगदग कशासाठी. यावरती ती म्हणते नाही मला कशाला दगदग. यावरती मग आता राकेश म्हणायला लागतो एक काम करूया का, म्हणजे खरं तर मला असं वाटते माहिती आहे का की आपण म्हणजे या सगळ्यामध्ये आता लवकरात लवकर एकदा घरी जाऊन येऊया का. यावरती आता ईश्वरी म्हणायला लागते म्हणजे अंजली म्हणायला लागते अगदी माझ्या मनातलं बोललात, कारण काय माहितीये का मला सुद्धा असं वाटतंय की आपण एकदा घरी जायला पाहिजे. यावरती तो म्हणतो बघ ना म्हणजे चिंटू कसंही वागू दे आपल्यासोबत, त्याचं काही हे नाही आहे, पण
पण आता या सगळ्यामध्ये आपल्याला आजीची सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे ना. म्हणजे बघितलंस ना तू, या सगळ्यामध्ये आजीची किती ओढाताण होतीये, तिला वाईट वाटणं साहजिकच आहे ना. त्यामुळे मला असं वाटतंय की आपण आता किमान आजीसाठी तरी जाऊया. यावरती ती म्हणते, अगदी माझ्या मनातलं बोललात. त्यावरती तिला आता राकेश सांगायला लागतो, तू एक काम कर ना, तू पुरणपोळ्या बनव, आपण सगळ्यांसाठीच पुरणपोळ्या घेऊन जाऊया. यावरती ती म्हणते, तुमचं मन किती मोठं आहे ना. आता 7 लाखासाठी हा माणूस काय, कुठे, कसं काय करू शकतो हे मात्र तिला कुठे माहिती आहे. आणि त्यामुळे ती आता मोठं मन वगैरे हे असं काहीतरी बोलत आहे. बरं, हे सगळं होत असताना मग तोपर्यंत इकडे आता ती जाण्यासाठी तयार होते. आणि त्यानंतर राकेश सांगायला लागतो, हे बघ, माझा अपमानाचं जाऊ दे, पण आजीसाठी तरी आपल्याला तिकडे जायला पाहिजे, असं ती म्हणायला लागते. इकडे ईश्वरीने पुरणपोळ्यांचा घाट ईश्वरीची पोळीची तयारी चालू आहे, ती पुरण घाटत आहे. तोपर्यंत अर्णव तिकडे आलेला आहे. आणि अर्णव आता तिला म्हणतोय, काय चाललंय काय तुझं. म्हणजे बघायला गेलं तर तू आता आज हॉस्पिटलमधून आलेली आहेस आणि असं असताना तू आता काय करतेयस. मला हे तुझं वागणं काही पटत नाहीये. यावरती ती म्हणते, अहो सर, होळी आहे ना आणि आता मी ठीक आहे, कोणत्याही प्रकारे मला काही त्रास होत नाहीये. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, नाही नाही, ते काही नाहीये, तू आत्ताच्या आत्ता हे सगळं बंद कर आणि हे बंद करून ताबडतोब आता इकडे चल बरं. यावरती ती म्हणते, सर काय असं करताय. मी पटकन आटपते आणि त्यानंतर पोळी पूर्ण करून टाकते. यावरती तो आता सांगायला लागतोय, हे बघ, काही झालं तरी सुद्धा अजिबात पोळी करायची नाहीये, तुझी तब्येत बरी नाहीये. त्यावरती तिकडे आलेला आहे तो म्हणजे आता इकडे आकाश. आणि आकाश म्हणतो, काय चाललंय काय. म्हणजे वहिनी पुरणपोळी बनवते की काय. आठवते ना दादा, पुरणपोळीची कॉम्पिटिशन गेल्या वर्षी ज्याप्रमाणे आपण पुरणपोळीची कॉम्पिटिशन केली होती त्याचप्रमाणे आपण आता पुरणपोळीची कॉम्पिटिशन करायची का. यावरती मग आता लगेचच सांगायला लागतो तो की पुरणपोळीची कॉम्पिटिशन. यावरती तो सांगतो, काय रे, आठवते ना दादा पुरणपोळीच्या कॉम्पिटिशनचं. यावरती मग आता ईश्वरी म्हणते, हो हो, मला तर सगळं चांगलंच आठवतंय. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच तो सांगायला लागतो, होऊन जाऊ दे की मग कॉम्पिटिशन. यावरती लगेचच तो सांगायला लागतो, ठीक आहे, कॉम्पिटिशन करायची असेल ना तर आता आपण एक काम करूया ना, आपण ही कॉम्पिटिशन मग आता म्हणजे विकतच्या पोळ्या आणूया आणि त्याच्यातून करूया. त्यावरती लगेचच तो सांगायला लागते, नाही नाही, घरच्या पोळ्यांची जी काही हे आहे ना आणि त्याच वेळेला घरच्याच पोळ्या केलेल्या बऱ्या, असं म्हणत ईश्वरी सांगते, पटकन मी पोळी करते. आणि तोपर्यंत आता इकडे ईश्वरी पोळी मात्र करत आहे आणि त्याच वेळेला कंटिन्युअसली कॉल करत आहे, तो म्हणजे अर्णव. आणि अर्णव कॉल करून इकडे आता म्हणजे अपडेट घेत आहे की अंजली कुठे आली, पण फोन काही लागत नाहीये. तोपर्यंत इकडे आता लगेचच ईश्वर होळीची तयारी करून छानपैकी आलेली आहे. आणि त्यानंतर मग आता अर्णव तिच्याकडे पाहतच बसतोय. सगळे जण आता होळीच्या याच्यासाठी आलेले आहेत. आणि त्याच वेळेला अर्णव सांगतोय, चला पूजा करूया. आजी म्हणते, हे बघा, तुम्ही पहिल्यांदा आता छानपैकी दोघांनी जोडीने होळीचं पूजन करून घ्या. यावरती मग आता अर्णव सांगतोय, हो आजी, आम्ही पूजन करून घेतो, पण काय मिस इंदोर, तब्येत तर बरी आहे ना तुझी. यावरती ती म्हणते, हो तब्येत तर बरी आहे. यावरती मामा म्हणतात, मग काय, तिची काळजी घेण्यासाठी तर अर्णव बसलेला आहे ना. यावरती ईश्वरी थोडीशी लाजते आणि त्यावरती ईश्वरी आता म्हणायला लागते की नाही, गणूबाप्पा आहे ना माझी काळजी घ्यायला. यावरती मामा आता थट्टा मस्करी करतायत. आणि त्याच वेळेला मामा आता सांगतायत, गणूबाप्पा तर आहेच, पण गणूबाप्पाच्या आधी आता अर्णव सुद्धा आहेच की तुझी काळजी घेण्यासाठी. आणि त्यावरती मग आता ईश्वरी चक्क लाजते. आणि त्यावरती आकाश म्हणतो, मग मग आम्ही बघितलं ना किती प्रकारे तुझी काळजी कशी घेत होता ते. त्यावरती आजी म्हणते, चला आता पटकन पूजा करून घेऊया. पण आजीचं मात्र आता लक्ष लागत नाहीये. आजीला अंजलीची ओढ आहे किंवा अंजली कधी येईल असं आता तिला वाटत आहे. त्याच वेळेला इकडे मामा म्हणतो, काय गाई, तुझं का चेहरा पडला. यावरती आजी म्हणायला लागते, अरे काही नाही, मला खरं तर अंजलीची आठवण येते. अंजली आली असती तर बरी की नाही. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे अंजली मागून आवाज देते, आजी आजी. असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच तिचं बघायला लागते मागे. आणि अंजलीला बघून आता सगळ्यांनाच खूप आनंद झालेला आहे. अचानकपणे आलेली अंजली बघून बाकी सगळ्यांना आनंद झाला असला तरी अर्णवला माहिती आहे की हा 7 लाखाच्या या सगळ्या प्रकरणामुळे हा इकडे आलेला आहे. आणि त्यानंतर मग आता अंजली येते, सगळ्यांची भेट घेते, आजीची भेट घेते. आणि आता इकडे अर्णवला मात्र ती भेटायचं टाळते. आणि त्याच वेळेला लगेचच इकडे आता अंजली म्हणते, बाकी सगळं विसरून आज मी होळीच्या दिवशी इकडे आलेली आहे, होळीचं पूजन करणार
करण्यासाठी आलेली आहे. आणि असं म्हटल्यावरती आजी आता तिला जवळ घेते आणि म्हणते, बरं झालं तू आलास ते. बरं, हे सगळं झाल्यावरती इकडे आता मुद्दामच राकेश ईश्वरीकडे पाहतोय आणि ईश्वरीकडे पाहत विचारतोय, काय ईश्वरीची तब्येत कशी आहे तुमची, म्हणजे आता बाकी सगळं ठीक ना. यावरती ईश्वरी म्हणते हो. आणि त्यावेळेला मग आता इकडे विचारायला लागतो की अर्णवला तो विचारायला लागतो की काय रे अर्णव, कुणी हल्ला केला होता, काही समजलं का. यावरती मग आता अर्णव सांगायला लागतो शोध चालू आहे त्यांचा. यावरती लगेचच राकेश म्हणायला लागतो, कसं आहे ना, अरे हल्ली ना म्हणजे काय माहिती का, आपण बाहेर गुन्हेगार शोधत बसतो, पण काय माहिती घरातलेच लोक हल्ला वगैरे करतात, तुला माहिती आहे का. यावरती मामा आता थोडासा रागवतात आणि त्यावरती मामा आता सांगायला लागतात, कसं आहे ना जावे बापू, शोध चालू आहे पोलिसांचा, पोलीस त्यांचं काम करतील. यावरती तो म्हणतो, नाही मामा, पोलीस तर काम करतीलच, पण कसं आहे ना, म्हणजे आपण बघायला गेलं तर हल्ली घरातल्याच लोकांवरती हल्ला करतात ना, म्हणून मी म्हटलं. मामा म्हणतात, तुम्ही नका काळजी करू, पोलीस आहेत ना, पोलीस बघतील. यावरती तो म्हणतो, हो ते पण आहेच म्हणायचं की. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे वल्लरी सांगायला लागते, मला काय वाटतं माहिती आहे का, म्हणजे आता जर का हे दोघं जण इकडे आलेले आहेत ना, तर मात्र आता आपण एक काम करूया, आपण आता पूजन त्या दोघांच्या हस्तेच करूया की. म्हणजे आता राजेश आणि इकडे या दोघं जण आलेतच ना, अंजली, त्यांच्या हस्ते पूजन करूया. त्यावरती इकडे आता लगेचच राकेश म्हणायला लागतो की नाही तसं काही नाहीये, म्हणजे कसं आहे, इतके वर्षानुवर्ष आम्हीच तर पूजन करतोय ना, आता करू दे की त्या दोघांना, असं काही नाहीये. इकडे दोघं जण आता पूजन करायला लागतात. राकेश फक्त विचार करतोय की एकदाचे 7 लाख मला मिळू दे. या बावळट अंजलीला एकदा का इकडून घेऊन गेलो ना की 7 लाख पदरात पडले की संपला विषय. तो आता खूपच खुश आहे आणि त्याच वेळेला मग आता लवकरात लवकर हे सगळं उरकून पैसे घेऊन जाण्याच्या बेतामध्ये राकेश आहे, पण त्याला माहिती नाही की या सगळ्यामध्ये आपण आता कशा प्रकारे अडकणार आहोत. इकडे दोघं जण, ईश्वरी आणि अर्णव, हे दोघं जण छानपैकी पूजन करतात आणि आता होलिका दहन त्यांचं वेळ आलेली आहे. होलिका दहन झालेलं आहे आणि त्याच वेळेला इकडे आता सगळेजण बोंबा मारायला लागलेले आहेत. आणि तोपर्यंत इकडे विचार करतोय तो, म्हणजे कधी एकदा हा भाऊ बहिणीचा ड्रामा एकदा उरकतोय आणि आपण पैसे घेऊन निघतोय, असं त्याच्या डोक्यामध्ये चाललेलं आहे. इकडे ईश्वरी प्रार्थना करते, हे सगळं काही ठीक होऊ दे आणि या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदू दे. या घरामध्ये कोणतीही चिंता आणि या सगळ्याला थारा नको असू दे. तोपर्यंत हे सगळं चालू आहे आणि त्यानंतर आता इकडे होलिका दहन झालेलं आहे. सगळेच जण आता नमस्कार करतायत आणि सगळ्या वाईट प्रवृत्ती याच्यामध्ये निघून जाऊ दे असं आता बोलत आहेत. तोपर्यंत अर्णवचा शोध काही थांबलेला नाहीये. त्यांनी आता श्रीकांत धुमाळ यांचा शोध चालूच ठेवलेला आहे आणि त्याच वेळेला तो शिर्केंना फोन करतोय आणि शिर्केंना फोन करून तो सांगतोय, हा काय झालं शिर्के, म्हणजे धुमाळांचा काही पत्ता लागला का. नेमकी आता हे सगळं ऐकत आहे ते म्हणजे इकडे वल्लरीला वाटतंय की हे सगळं थांबलंय प्रकरण, पण प्रेक्षकांनो, प्रकरण काही थांबलेलं नाहीये. मुळातच आता ह्यांनी शोध चालूच ठेवलाय. हे वल्लरीसाठी खूपच महाभयंकर आहे आणि वल्लरी आता चांगलीच गडबडलेली आहे. ती विचार करते, अरे बापरे, आता जर का श्रीकांत धुमाळ ह्याला सापडला तर माझं काही खरं नाहीये, उगाचच सगळं प्रकरण आपल्यावरती शेकेल. तोपर्यंत अर्णव आता खूप उदास आहे, कारण आता अंजली आले पण ती परत जाणार या कारणासाठी त्याला आता खूपच वाईट वाटत आहे. आणि त्यावरती ईश्वरी म्हणते, म्हणजे अंजलीताई आल्यात पण आपण त्यांना इथे कायमचं थांबवून घेऊ शकतो की. यावरती लगेचच तो सांगायला लागतोय, काय बोलतेस, कसं काय. आता इकडे ईश्वरीच्या डोक्यामध्ये बऱ्याच कल्पना आहेत आणि आता त्यातलीच एक कल्पना वापरून ते दोघं जण बरोबर त्याला अडकवणार आहेत. तोपर्यंत राकेशच तिला विचारतो की काय आपण इथे राहायचं का. आणि त्यावरती लगेचच आता मात्र ती सांगायला लागते, नाही मी इथे राहणार नाहीये. प्रेक्षकांनो, पण आता या सगळ्यामध्ये राकेश पैसे देताना रंगे हात पकडल्यावरती अंजलीच्या समोर त्याचं सगळं सत्य येणार आणि त्यानंतर मग मात्र अंजली या सगळ्यामध्ये राकेशला माफ करू शकणार का, येणाऱ्या भागामध्ये सगळं समज